नमस्कार मैत्रिणींनो, बायकोची थट्टा आपण कहाणी पाहणार आहोत. सकाळचे 6:30 वाजले होते. गजर अजून वाजायचाच होता, पण सुलक्षणा आधी सुटली होती. स्वयंपाकघरात भांड्याचा हलकासा आवाज, चहाचा उकळता वास आणि डोक्यात सुरू झालेली दिवसाची यादी. हे सगळं तिच्यासाठी नेहमीचंच होतं. पण बेडरूममध्ये अजूनही श्रीकांत महाराज घोरत पडले होते. "अहो उठा की, ऑफिसला जायचं नाही का?" सुलक्षणाचं नेहमीच्या आवाजात हाक मारली. उठतो 5 मिनिट." श्रीकांतनं डोळेही न उघडता उत्तर दिलं. श्रीकांतला झोप सुधरत नव्हती. ती हसली. "5 मिनिटं म्हणजे तुमच्या भाषेत अर्धा तास. हे मला चांगलंच माहिती आहे. तुमचं दररोजच हे आहे." असे ती चहा घेऊन आली. कप थेट त्याच्या नाकासमोरच धरला. "घ्या." "चहा थंड होण्याआधी प्या." श्रीकांतनं चहा घेतला. एक घोट घेतला आणि म्हणाला, "आज चहा जरा जास्तच गोड झालाय." सुलक्षणानं भुवया उचलल्या. "हो का? काल मात्र मीठ कमी झालं होतं म्हणत होतात." तेवढ्यात बाहेरून आवाज आला. "आई, माझे शूज कुठे आहेत?" तो रोहन 10वीला असलेला मुलगा म्हणाला. मागोमाग लहानशी साया. "आई, माझी वेणी नीट नाही बांधलीस." सुलक्षणा डोकं धरून हसली. "एक एक करून या बाबा, मी अजून देवी नाही." सकाळचा रणसंग्राम. सकाळ म्हणजे सुलक्षणासाठी एक रणंगणच असायचं. नाश्ता, डब्बा, दूध, भाजी, मुलांचे प्रश्न, श्रीकांतची कुरकूर, सगळं एकाच वेळी यायचं. श्रीकांत पेपर वाचत बसले होते आणि आज भाजीमध्ये मीठ जरा जास्तच आहे. ती चपला पायात घालत म्हणाली, "आज तुम्ही भाजी केली असती तर मीठ किती असावं ते कळलं असतं." त्यानंतर रोहन हसत म्हणाला की, "बाबा, आईचा मूड सकाळी खूप खतरनाक असतो." साया लगेच म्हणाली, "हो ना, आई सकाळी सिंहीण होते." मग सुलक्षणा खोटा राग करत म्हणाली, "जास्त बोलताय का?" तर दोघांचे मोबाईल बंद. त्यानंतर दोघंही चुपचाप बसले. श्रीकांत उठत म्हणाले, "बायको असावी तर अशी, सगळ्यांना सरळ ठेवणारी." ती पटकन उतरली. आणि त्यानंतर "नवरा असावा तर असा, सगळ्यातच दोष काढणारा." सगळे हसले आणि म्हणाले, "काय दोष, दोघं तुम्ही पण ना." सुलक्षणाची थट्टा सुरू झाली. ऑफिसमध्ये श्रीकांत मित्रांना नेहमी सांगायचे की, "माझी बायको म्हणजे घरची एक मुख्यमंत्रीच आहे." एकदा तर मित्राच्या गप्पात म्हणाले, "मी घरी फक्त सही करतो." संध्याकाळी घरी आल्यावर सुलक्षणानं चहाचा कप दिला आणि सहज विचारलं की, "आज ऑफिसमध्ये काय झालं होतं?" श्रीकांत नकळत म्हणाले, "काय नाही झालं, सगळं नीट आहे." सगळे म्हणत होते की बायकोच्या हाताखाली असणं म्हणजेच कठीणच. ती थांबली. "आणि कोण बायको?" "अगं तूच ना." असं तो श्रीकांत म्हणाला. ती शांतपणे हसली. बरं असं म्हणाली आणि त्यानंतर त्या दिवशी ती काहीच बोलली नाही. श्रीकांत खुश झाले. आज बायको फारच शांत आहे असं तो म्हणाला. पण त्यांना माहीत नव्हतं की वादळ शांततेनंतरच येतं. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकांत उठले तर स्वयंपाकघरात शांतता होती आणि चहा नाही, नाश्ता नाही. तर ते घाबरून बाहेर आले. "सुलक्षणा, आज काय झाले?" ती सोफ्यावर बसून म्हणे की मोबाईल पाहत होती. आणि "हो, चहा." ती हसली. आणि त्यानंतर, "आज तुम्ही करा, मला जरा आराम हवा आहे." त्यानंतर नाश्ता पण तुम्हीच करा.
तुमची जबाबदारी. मुलं उठली की आई डब्बा आज बाबा बनवतील. त्यानंतर श्रीकांत घामाघूम झाला. चहा कसा करायचा, साखर किती, दूध कधी टाकायचं, पत्ती कधी टाकायची, सगळा गोंधळ. त्यानंतर डोसा जळाला, डब्बा विसरला, ऑफिसला उशीर झाला. संध्याकाळी श्रीकांत दमून घरी आले. घर स्वच्छ होतं पण शांत होतं. सुलक्षणा शांतपणे म्हणाली की भाजी चिरत होती आणि ते हळूच म्हणाले की आज समजलं तू किती सगळं करतेस. ती काहीच बोलली नाही. आणि मी तुझी थट्टा नाही करत आहे, मी तुझी थट्टा करतो ते चुकीचं आहे. ती पाहून हसली. आणि थट्टा चालते श्रीकांत, पण आदर हवा. त्यानंतर ते म्हणाले, हो, उद्यापासून घरकामामध्ये मी पण मदत करेन. त्यानंतर तिला हसू आले. रोहन लगेच म्हणाला, बाबा हे रेकॉर्ड करून ठेवू का? सगळे जण हसायला लागले. त्यानंतर सुखी घर. आता घरात बदल झाला. श्रीकांत कधी चहा करायचे, तर कधी भाजी कापायचे, तर कधी पोळ्या करायचे. सुलक्षणा थोडी निवांत झाली होती, कारण आता श्रीकांत तिला मदत करायचा होता. ती हसत म्हणायची, आता माझी थट्टा कमी झाली. श्रीकांत उत्तरायचे, आणि कारण आता मला कळलं की बायको म्हणजे थट्टेचा विषय नाही, तर घरचा आधार आहे. आणि ते घर हसत खेळत प्रेमात राहू लागलं. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवीन कथा बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.